तर हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज याच गाडीत विसरलो असतो आणि 5ला निघायचं होतं, तिथं 6. फायनली 10 वर्षाच्या फ्रेंडशिपमध्ये पहिल्यांदा चाललो यांच्यासोबत. जीपे गेले तुम्ही, जीपे छोट्या पोरासारखं हट्ट. चिकनचं लाल असो ऑरेंज असो, चवीला चांगला पाहिजे. ज्युसी. सकाळचे 5:48. तर हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज चाललो आहे मी माझ्या स्कूल फ्रेंड्ससोबत फार्म हाऊसवरती माझ्या. तर ॲक्च्युली आम्ही स्टेकेशनसाठी प्लेस बघतच होतो, पण कोणालाच अवेलेबिलिटी होत नव्हती. परत नंतर उद्या पण काही ना वर्क फ्रॉम होम वगैरे आहे, तर म्हटलं नॉर्मलच जवळपासच जाऊ. तर मग मी म्हटलं दुसरीकडे खर्च करण्यापेक्षा म्हटलं चला आपल्या फार्म हाऊसवरतीच जाऊया. तर मी माझ्या फार्म हाऊसवरती सगळ्यांना घेऊन जातो आहे. तर आता काही मित्र गेलेत डीमार्टमध्ये, तर काही मित्र बाहेरच ऑलरेडी भेटलेत, तर मी पण आता त्यांना जॉईन होतो. तर येस, निघालो आहे मोस्टली सगळं रेडी. आणि मी काही घेऊनच नाही चाललो आहे, कारण मी फक्त त्याच घरी माझ्या घरी चाललो आहे. असतं काय नाही, फक्त ते इलेक्ट्रॉनिक्स आयटम जे आता माझा व्लॉगिंगला लागतात आजकाल. भाई मला वाटलं ना मी एवढे ते वापरीन, ट्रायपॉड, ॲक्शन कॅम किंवा DJI माईक, बट दिस आर रिअली इम्प्रेसिव्ह. पोस्ट एडिटिंगमध्ये पण मी बघितलं, ऑडिओ वगैरे एकदम मस्त आहे. तो नॉट डिसअपॉइंट बाय दिस परचेस. तर मी परत आलो आहे, कारण मी लॅपटॉप घेऊन जातो म्हटलं सोबत. नंतर एक टाईम येईलच, आम्ही टाईमपास करतो ते काय नाही करत होतं. साईड बाय साईड एडिटिंग होऊन जाईल थोडीफार, कारण कालच्या ब्लॉगची अजून एडिटिंग बाकी आहे, जो की मी अहमदाबादला गेलो होतो, तर तुम्ही बघालच. तर येस, निघालो आहे फार्म हाऊससाठी. मला कॉल करू दे. ॲक्च्युली माझे चावी मी काल गाडीत ठेवली होती आणि मी आता असंच निघत होतो, कारण मी माझी गाडी नाही घेऊन जात आहे, मी मित्राची गाडी घेऊन जातो आहे. तर मी काल असा विचार केला तर मी गाडीत ठेवून देतो विसरलो तर, आणि आज याच गाडीत विसरलो असतो. आता मी मित्राची हॅलो, हां गाडी उघड भरून. केली आहे का शॉपिंग बिपिंग काय का नुसते हात गेले एवढे डीमार्टला आणि 2 चिप्सची पाकिटं घेऊन आले त्या कृणालच्या. हो गया, क्या हो गया? गए थे बिग बाजार. हाँ, बिग बाजार नाही, क्या हो, रिलायन्स स्मार्ट. हां, अरे थांब, तुला माईक नाही लावलं, तुझा आवाज नाही येणार एवढा आहे ना. अच्छा, रिलायन्स स्मार्टला काय नाही भेटलं, काहीच आहे ना. मग तिथे अर्धा तास ह्या लोकांनी टाईमपास केला विनाकारण, आणि त्यानंतर डीमार्टला गेले, तिथे पाऊण तास घालवला, आणि 5ला निघायचं होतं, तिथं 6 वाजवले. मी मुद्दाम म्हणून 4:30 बोललो. मला माहिती आहे अर्धा तासाचा बफर टाईम तर ठेवतोच मी कधी पण, कारण एवढे वर्ष ओळखतोय मी यांना. अर्धा तास तर हे लेट करतातच. पण तू बाईक कुठं लावणार? तन्मयच्या बिल्डिंग. ठीक आहे, म्हणजे घरी पप्पांना वगैरे नाही लागणार ना. मग ठीक आहे, बाईक दुसरी आहे. हां ठीक आहे. बघा, बाईक दुसरी आहे बोलतो, रास पैसा नुसता. तो बसलाय त्याच्याकडेच रास पैसा. राहू द्या. फायनली 10 वर्षाच्या फ्रेंडशिपमध्ये पहिल्यांदा चाललो आहे यांच्यासोबत. अजूनपर्यंत कधी ट्रिप नाही झाली सक्सेसफुल. कोण ना कोण टांगच मारायचा. सूर्य कुठून उगवलाय? सगळे टाइम आलेत. बॅग मागे टाक ना. बॅग मागे नको, लॅपटॉप आहे. हां, आय हॅव एडिटिंग वर्क टू डू. हॉर्न मारतोय. रिकामी फर्स्ट पहिला काय घ्यायचं आपल्याला? हो, मी पकडतो, तू बोल. चला, फर्स्ट ट्रिप आहे गाईज यांची सगळ्यांसोबत. हे काय झालं, पॉज झालं? नाही, तो डिस्प्ले बंद करतो मध्येच, म्हणजे सो बॅटरीला डेट जास्त. मला समजेल कसं तुझं, तू फ्रेम मध्येच. या लाईव्ह स्ट्रीम नाही करायची. लाईव्ह स्ट्रीम नाही करायची. थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा. तर हा जो प्रथम आहे, त्याच्या जिम्मेदारी होती कोळसा घ्यायची, आणि तरी तो कोळसा विसरलाय. आला टाक ना. आता एवढं घेऊन तू कोळसा विसरला असता, तिथे जाऊन काय केलं असतं? कशात बनवलं असतं तू चिकन? कढईत. एक ओ भाई साहब, उसका केबल अलग, हँडब्रेक तू तुझ्यासाठीच ठेवलाय तो हँडब्रेक, तर तू तुझं वापर हँडब्रेक. यांचं नेक्सॉनचं मला समजलं नाही, हँडब्रेक एकदम ह्याच्या बाजूला का ठेवलाय, जसं की हाच हँडब्रेक वापरणार आहे. कोळसा दिला ना तुला, त्याच्यासोबत काही वाईट तर नाही झालं. डोळे पण थोडे असे लहान फोटो पे करून आले. जीपे गेले तुम्ही, जीपे करून फक्त 2 लाख वाढव. हा गाईज, ह्यानी 11 लाखापर्यंत, 8 लाखाचा बजेट 11 लाखापर्यंत आणलाय ह्यानी. तर आम्ही अभी आता बोलतोय, अभी मालिक इतना खर्चा हो ही गया है, और 2 लाख लगा दो.
भारी वाला गाडी 2 लाख एक्स्ट्रा टाकून भारी व्हेरियंट होते गाईज गाडीचा. म्हणजे ऍक्च्युअली चांगले फीचर येतील. रेन सेन्सिंग वायपर येतात, ऑटोमॅटिक हेडलॅम्प. बघ सगळं बोलेल तो. अजून काहीतरी फीचर असतील त्याला, बरेच फीचर आहेत. मोठी स्क्रीन वगैरे येते, 360 डिग्री कॅमेरा, 44 इंच टीव्हीत लावतो. काय कव्हर 17 Pro Max गाईज सस्ता ऑरेंज कव्हर लावतात हे मुंदाहून अशी लोक. 17 Pro Max येस. आता आम्ही चाललोय जेवायला पेंट मध्ये, कारण लाईट पण गेली आहे आणि आमचं हे काय नॉनव्हेज नाही खात, संकष्टी आहे आज, तर आम्ही चिकन 12 नंतर. तेच गाईज आम्ही चाललोय आता जेवायला. अरे हो, मगाचपासून हँडब्रेकची आठवण करतो मला, माहितीये. दाखवायचं आणि करायचं काम वेगळं. एवढं मेहनतीने आधी जाऊन चेकिंग करून आले ते भाई काय बनवतात, कसं बनवतात, एकच भांडं वापरतात का नाही, सगळं बघून आले आणि बनवतात भलतीकडे. आता कळलं आहे मला, इथे व्हेज बनवतात तिथे नॉनव्हेज. हां, आम्हाला आधी जागा अशी वाटली होती, पण काय बोलला तू, डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. बाईकची चटणी भारी आहे रे. गावी राहून इंग्लिश शिकला रे पोरगा. हा बोल ना. हा गावाला येऊन एवढे इंग्लिश फाडतोय, मग आजपासून इंग्लिश गाणी ऐकायची त्याला. बघतो मी चेक नाही केला. मला झच्ची तिकट लागतंय. या माणसाला जास्त मेन्यू बघूनच बोलते भाई, परत चल वाचायलाच कष्ट आहेत. तुला दाखव, हाच तो माणूस ज्याला वाचायची कंटाळा आहे. हिंदी मराठी सगळे मी महाराष्ट्रीयन आहे. मराठी मेन्यू बघून हा लाईक एवढं असं वाचायला आता त्याला हे होते, पण वाचलं काय त्यांनी आणि ऑर्डर पण दिली आहे. मराठीतली नाही ना, परत पाठवायला. असं हा बोलतोय की मी चुकीची मराठी बोलतोय. मी ते ठीक आहे, तुम्ही समजदार आहे, तुम्ही समजून घ्या. समजदार हिंदी वर्ड आहे. तुम्ही आहे काहीतरी जे पण आहे, तुम्ही हुशार आहात. हुशार आहात तुम्ही. तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पुन्हा तर पैसे येणार आणि आम्ही असे ट्रिप करत जाऊ. तुम्ही सबस्क्राईब करा, तेव्हाच आमच्याकडे पैसे येतील. सगळ्यांकडे आयफोन आहे, पण आम्ही सबस्क्राईबचे बुके आहे, सबस्क्रायबरचे बुके आहे, तर प्लीज सबस्क्राईब करा. नाही काय ते लवकर उतरले, पण एवढे हवरट आहेत ना. हा पण आता पलटोय. चटणी घेऊन आलो, स्पेशल चटण्या घेऊन आलोय आम्ही. काही खरंच भारी चटणी होती. खूप टाइम नंतर अशी चायनीजची चटणी भेटली काहीच आम्हाला. आम्ही मग त्याच्याकडनं पार्सलच घेतली की आम्हाला भाई पार्सल दे तू, पण ते पैसे नाही घेतले ना त्यांनी. नाही, चावी दे. कसली चावी? राह बाहेर, अजून द्या पुढे. घराची चावी काही माझ्याकडे आहे. हाऊस पुढे जाऊन खायची प्यायची जा ना आता. ठीक आहे चला. काही अंगात किडे आला का? क्रिकेट एवढं इम्पॉर्टंट आहे, कुठेही बॉल गेला तरी आम्ही तो काढतोच. क्रिकेट इज इम्पॉर्टंट आहे. त्यांनी एक नवीन रूल बनवलाय. काय रूल आहे तुझा, सांग जरा. कुठला वाला? आता स्टंपला लागला की क्लिअर बोल्ड असतो, हे प्रत्येक पोराला माहिती आहे. हा भाई स्टंपला लागला तरी बोलतो इथे स्टंपच नाही पहिली गोष्ट. हा ठीक आहे ना, आम्ही सांगितलं नाही की हा स्टंप आहे. हा दरवाजा स्टंप आहे. ठीक आहे, असं छोट्या पोरासारखं हट्ट रूल बदलतो. बोलतो 3 वेळा मिस झाले का, मी काय करू आता? असा बॉल लागला. भाई याला खेळायचंय म्हणून हा भाई रूल चेंज कर. आउट देतो आमचं आम्हाला आम्ही बिल्डिंगला वॉटर बॉय. हो भाई.
मध्ये नाही का ते मध्येच आहे ना हे बटर कापून काय करायचं आता? थोडं लाव तिकडे बटर त्याला सरकव आता. कशाला? असं टाक डायरेक्ट तिकडे सरकव थोडं. हे बाई याच्या पण घ्यायला पण नाही जमत थांब एक मिनिट हे नको तू थांब, काय थांब. ठेवतो का दीप घे हातला ए भाई थांब ना. नाही इथेच सरकव तिथे काय सरकवलं असं दर्रेवरती हे सर्व गरमीने इथे. पाणी विकतो आपोआप. बघ पर्पल नाही करपणार त्याच्या खाली खालच्या बाजू काढ काढ आता झाला तो कधीपासून येतो बघतोय असं. तुमचा बटरमॅन आहे गाईज. ओनली बटर लावायचं काम ह्याचं ठेवलंय आम्ही ह्याला. ह्या मॅग्रेशनचं बघतो. टेस्ट वरती पण चांगले निघालेत हा आम्हाला कलर दिसत नव्हता चिकनचं. लाल असो ऑरेंज असो चवीला चांगला पाहिजे, ज्युसी बाई ज्युसी पाहिजे आणि जो की झालाय. गाईज आता वाजले आहेत सकाळचे कुठे टाकायचे? 5:48 आणि 6:41चा सनराईज आहे. आणि मी सगळ्यांनी ठरवलं की सनराईज बघून येऊया. तर बघू आपल्याला सनराईज भेटतोय का नाही. गाडीवर तो खूप दव आलाय तुम्ही बघू शकता. आतून पण फुल सेम झालेलं आहे. हा नाईट शिफ्ट हा बोरगा याची नाईट शिफ्ट असते. हा तर झाला हा झोपला नाही काय आणि आम्हाला पण झोपून दिला नाही काय. अर्ध्या तासाच्या झोपेवरती कासमाल वरती साईडला आलो आम्ही. तुम्ही स्वतःहून तुम्ही व्ह्यू बघा. आनंद घेतो. तरी आम्ही अजून वरती जाणार आहे. बसलो असतो. गाईज हे ना सनराईज साठी अलिबागला जायचं होतं आणि आम्ही निघालो पण होतो अलिबागला. पण गुगल मॅपच बोलतो 7 वाजतील. मग आफ्टर सनराईज जाण्यात अर्थच नव्हता. मग मी ना इथं घेऊन आलोय. काय वाटतं अलिबाग पेक्षा किती वरती आहे? बोल ना. आबा आबा जबा जबा. तेच गाईज मगाशीच मी घरी आलो आहे. झालं बराच टाईम येऊन. आल्या आल्या जी झोप काढली आहे ना भाई साहेब. आम्ही फुल रात्र जागलो आहे. हाफ ॲन आवरची झोप होती. ते सकाळी सनसेट होते सनराईज वगैरे बघितला. मजा आली. एक शॉर्ट ट्रिप आणि यांच्यासोबत तर खूप टाईम नंतर. तर या इथंच व्लॉग आता एंड करतो आहे. होप यू गाईज एन्जॉय द व्लॉग. डोंट फॉरगेट टू हिट द लाईक बटन. डू कमेंट युअर थॉट्स अँड आय विल सी यू गाईज इन द नेक्स्ट व्लॉग.